नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज निर्णय, उद्यापासून सर्वांना खुश खबर। 5 मार्च गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सभागृहात एक अतिशय मोठी घोषणा केली आहे। शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे। त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार हे 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीबाबत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधान परिषदेत दिली। कलम 260 अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी शासन कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले। राज्यातील शेती अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानधिष्ठ करण्यासाठी महाराष्ट्राने 2025 ते 2029 या कालावधीसाठी स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता AI धोरण जाहीर केले असून हे धोरण राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, राज्य परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष यांची आधुनिक आणि आरामदायी शिवनेरी बस सेवा, जी गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई पुणे एक्सप्रेसवेची शान आहे, ती आता संपूर्ण महाराष्ट्रात धावणार आहे। राज्य परिवहन मंत्री आणि राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली आहे। नवीन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या 200 व्होल्वो बसेसची खरेदी प्रक्रिया सुरू असल्याचे परिवहन मंत्र्यांनी सांगितले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या 1,500 रुपये अनुदान अनेक महिलांनी eKYC करून देखील त्यांच्या बँक खात्यावर जमा झाले नाहीत। या योजनेसाठी आपण पात्र की अपात्र हे देखील समजत नसल्यामुळे शासनाच्या या योजनेबद्दल महिलांमधून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेच्या माध्यमातून राज्यातील 1,74,475 शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे। आता प्रत्येक पाणंद रस्त्याला क्रमांक असेल आणि त्या क्रमांकाची नोंद सर्व रेकॉर्डवर असणार आहे। प्रत्येक गावाचा मॅप तयार करून तो ग्रामसभेमध्ये जाहीर करून पाणंद रस्त्यांची अधिकृत नोंद 7/12 उतार्यावर होणार आहे। यामुळे वर्षानुवर्ष चालणारे बांधावरील वाद मिटण्यास मदत होणार आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। राज्यातील पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करून त्यांची नोंद 7/12 उतार्यावर करण्याबाबतची मोहीम कधी सुरू होणार आहे? रोजगार सेवकांना जॉब कार्ड वेळेत कधी मिळणार आहे? असे प्रश्न आमदार श्वेता महाले यांनी उपस्थित केला होता। या प्रश्नाला महसूल मंत्री बावनकुळे यांनी उत्तर दिले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात पुन्हा एकदा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझाद मैदानावर झालेल्या जरांगे पाटलांच्या आंदोलनानंतर सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करतानाच मराठा समाजातील लाभार्थींना कुणबी प्रमाणपत्राचं वाटप करण्यात येणार असल्याचं स्पष्टपणे म्हटलं होतं। पण 6 महिन्यानंतरही कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपाच्या कार्यक्रमात दिरंगाई होत असल्याचा आरोप केला जात आहे। याच पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिल्याचं समोर आलं होतं। पण आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर जरांगे पाटलांनी तडाफडकी मोठा निर्णय जाहीर केला आहे।
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी करमाळा येथे माध्यमांशी संवाद साधला। यावेळी त्यांनी आपली रोखठोक भूमिका स्पष्ट करताना संपूर्ण मराठा समाजाला हादरवणाऱ्या निर्णयाची घोषणा केली। जरांगेंनी त्यांचे नेहमी होणारे राज्यभरातील दौरे आगामी वर्षभरासाठी थांबवणार असल्याचं जाहीर केलं आहे। मनोज जरांगे म्हणाले, मला मारण्याच्या धमक्या येत आहेत, तसेच त्यांना घात करून मारलं जाऊ शकतं। याच भीतीमुळे हा निर्णय घेत असल्याचं जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं। माझ्या मराठा समाजासाठी लढतोय, मात्र मला रोज धमक्या येत आहेत। यात माझं कुटुंबही डावावर लागलं आहे, पण आपण मरणाला घाबरत नसल्याचं त्यांनी सांगितलं। मी समाजासाठी एक नवी यंत्रणा उभी करण्याचं काम हाती घेतलं आहे, असं ते म्हणाले। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्य परिवहन महामंडळाच्या 271 स्थानकांचा सार्वजनिक खाजगी सहभाग तत्वावर विकास केला जाणार आहे। गुजरातच्या धर्तीवर ही बस स्थानके सर्व सोयी सुविधायुक्त बस पोर्ट म्हणून विकसित केली जाणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी विधान परिषदेत दिली। विक्रम काळे, सदाभाऊ खोत, भाई जगताप आदींनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता। राज्यातील प्रमुख 271 बस स्थानकांचा बस पोर्ट म्हणून विकास करण्यात येणार आहे। ही बस स्थानके सर्व सोयी सुविधायुक्त असतील। गुजरातमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली होती। या अंतर्गत चांगल्या उत्पन्नक्षम बस स्थानकांसह 2 ग्रामीण किंवा तालुका स्तरावरील बस स्थानकांचा अशा 3 बस स्थानकांचे एक पॅकेज तयार करण्यात येणार आहे। त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाचा बस स्थानकांचा समतोल विकास होईल, असेही मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्याचे परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी 2 दिवसांपूर्वी परिवहन विभागाला प्रवास रोखण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। हे आदेश अवैध वाहतूक रोखण्यासाठी नसून एसटीचे एमसी स्मार्ट कार्ड मोठ्या प्रमाणात वितरित करण्यासाठीच दिले गेले नाहीत ना, असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत। अवैध वाहतूक कुठे चालते साहेब, असा संतप्त प्रश्न उपस्थित होत असताना प्रत्यक्षात मात्र रस्त्यावर 24 तास फिरत परिवहन विभागाचे अधिकारी लहान मोठ्या वाहनांवर केसेसच्या नावाखाली दंडात्मक कारवाई करत असल्याचा आरोप होत आहे। ही कारवाई शासनाच्या लाडकी बहीण योजनेसाठी पैसे गोळा करण्यासाठीच आम्हाला कामाला लावले आहे, असे अधिकारी सांगतात, असा गंभीर दावा वाहनधारकांकडून केला जात आहे। मुदत संपत आलेल्या किंवा मुदत संपलेल्या छोट्या हत्ती वाहतूक, भंगार पाणी मालवाहतूक करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या लहान मोठ्या व्यावसायिकांवर थेट 20-20 हजार रुपयांचे ऑनलाईन दंड टाकले जात असल्याचे संताप वाढला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पुणे शहरात नशेच्या औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याची धक्कादायक कबुली राज्य सरकारने विधान परिषदेत दिली आहे। पुण्यात सापडलेल्या औषधांचा साठा हा कुरिअरच्या माध्यमातून महाराष्ट्रात आणण्यात आला होता, असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले। पुणे शहरात नशेच्या औषधी गोळ्यांची विक्री होत असल्याबाबत विधान परिषदेत सदस्य चित्रा वाहक यांनी प्रश्न उपस्थित केला। या प्रश्नाला राज्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी सविस्तर उत्तर देत या प्रकरणातील कारवाई व तपासाची माहिती सभागृहात दिली। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांवरील भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिली। ऑक्टोबर 2024 मध्ये मंजूर झालेल्या नवीन आकृतिबंधामुळे विभागातील विविध संवर्गातील पदसंख्या लक्षणीयरित्या वाढली असून या वाढीव पदांची भरती प्रक्रिया सध्या वेगाने सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पुढील अधिवेशनापर्यंत मोठ्या प्रमाणात ही भरती पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे।